पंच आपल्याला लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. हॅलो, हा कॉमेंट्री करतोय. तुमचा संघ पोहोचलाय फायनलला. खामगाव संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. पहिला चेंडू सेमीफायनलचा हा सामना पंचांचा डिसिजन 1 बाउन्स स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी पार पडतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सज्ज अमय फलंदाजी मार्कवर सुशांत खामगाव संघाकडून. फलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आहे तो अमय, नॉन स्ट्राईकला आहे रोहन. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. सेमीफायनलचा हा दुसरा सामना. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हा बॅडलक म्हणावा लागेल. तारेला लागून चेंडू अडकलाय आणि 2 धावा या ठिकाणी निघतात त्या सलीम संघाला. लाड परिवारामध्ये त्यांचे जावई जे गणेश महाडिक यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. गणेश महाडिक, आपण लवकर लवकर इथे व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. गणेश महाडिक. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्यातील 2 चेंडू पूर्ण 2 धावा या ठिकाणी स्कोअर बोर्डवर लागतात. अमय पुन्हा एकदा स्ट्राईकवर, गोलंदाजी मार्कवर आहे तो सुशांत. जे त्यांचे जावई आहेत जे गणेश महाडिक यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करते ते अविनाश ठसाल. पुन्हा एकदा सुंदर असा लेगच्या दिशेने टाटवलेला चेंडू फील्ड होण्या अगोदर 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, परंतु 2 धावेवर समाधान मानावं लागेल त्या सलीम संघाला. 3 चेंडू 4 धावा या ठिकाणी सलीम संघाकडून. सुंदर अशी फलंदाजी करतोय अमय घोले आणि गोलंदाजी मार्कवर आहे सुंदर असा गोलंदाज सुशांत. सुंदर असा मारा करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 धावेवर समाधान मानावं लागतंय त्या सलीम संघाला. संघाची धावसंख्या होते ती 5. लाड परिवार मधील जे मोठे त्यांचे कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड यांचे मोठे सेकंड नंबर चिरंजीव अरविंद लाड यांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. अनिश रिकामे, आपण स्टेजवरती यायचं आहे. अनिश रिकामे. सुंदर असा चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी भर पडतोय. संघाची धावसंख्या होती 2-5 रिकामे. 1 षटक समाप्तीनंतर 5 चेंडूंचा 1 षटक या ठिकाणी पार पडतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5. सन्मान चिन्ह द्यायचं त्यांचं घरचे द्यायचं. घे अरे हा घे द्यायचा हा घरचे द्यायचं त्यांना. गोलंदाजी मार्कवर सज्जन. लाड परिवाराचे दुसरे सदस्य आहेत ते रवींद्र लाड यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपला सन्मान चिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येत आहे. रवींद्र लाड, अर्जुन लाड यांचा सत्कार करतील. घरचे काय तुम्हाला सामान घरचे द्यायचं तुम्हाला. रवींद्र तुकाराम लाड यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पुढचा चेंडू अमय याला. रवींद्र महाडिक अवंतर रवींद्र लाड यांचे सत्कार करते ते बलिराम महाडिक यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. बलिराम महाडिक. संघाची धावसंख्या होते आपण सन्मान चिन्ह देऊन रवींद्र लाड यांचे सत्कार करायचं. सुंदर असा फटका मारण्याचा रवींद्र लाड यांचे बलिराम महाडिक. सलीम संघाची धावसंख्या होती ती 7. अर्जुन
अजून या ठिकाणी सेलिम संघाला मोठ्या फटक्यांची गरज असताना स्ट्राईकवर आहे तो रोहन. अरे तुम्हाला म्हणायचं माफक असं आव्हान जर अर्जुन अपेंद्र लाड यांचा सन्मान देऊन सत्कार करतील ते बळीराम माडिक. 6 आहे 6 त्यांना द्यायचंय. सुंदर असा फटका देतो तो रोहनच्या बॅट मधून सीमा पार षटकार. बळीराम माडिक यांचे सत्कार करते अर्जुन लाड. अर्जुनला पण द्यायचं ना. बस. रोहन घोलेच्या बॅट मधून आलेला सुंदर असा षटकार. मी म्हणलो होतो आता अमित आनंद लाड. सेलिम संघाला जर माफक आव्हान खामगाव संघासमोर ठेवायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने हा मारलेला षटकार रोहनच्या बॅट मधून येतोय आणि संघाची धावसंख्या होते ती 13. कोणाचं सगळ्याचं? कोण? नितीन माडिक. नितीन माडिक. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू फटकवलाय. पाहूया ह्या चेंडूवर किती धावा मिळवतात. पुन्हा एकदा सुंदर कचाल असं क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्ररक्षणामुळे एक धाव भर अमित पडते. आनंद संघाला लाड 2 यांचा धावा सन्मान या ठिकाणी प्राप्त होत आहे. संघाची धावसंख्या होते ते बिनगडी बाद 15. या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक. यांनी व्यासपीठावर यांनी कृपा करावी. सुनील लटके. शेवटच्या चेंडूवर विराज. सुनील लटके यांचं सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील ते विराज रिकामे. विराज आपण व्यासपीठावर यायची कृपा करावी. फोटो कोण काढतो? कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड यांचे नाथ जावाई सुनील लटके. तुम्हाला सांग मोठे नाही सांग कोणाचं असते घरी दे हा बरोबर आणि जावं इथे कोणाचं तुम्हाला सांग असं आनंद लाड हे भाऊजींना घ्या. अमित नंतर नितीन माडिक. फोटो तर काढूया ना. लवकर फिल्डिंग लावायची आहे. शिरीम संघाला विनंती आहे लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पण 10 बॉल आहेत ना. नितीन माडिक यांचा सत्कार करतील आकाश लाड. हॅलो सेलिम संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नितीन माडिक. नितीन माडिक खरोखरच शिस्तबद्ध चाललेला हा तुकाराम लाड यांच्या स्मरणार्थ रायगड मी मराठी प्रतिष्ठान यांचे संस्थापक आदेश लाड. मी मराठा प्रतिष्ठान यांचे संस्थापक आदेश लाड यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचा आहे. त्यांचा सत्कार अमित लाड यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. हॅलो सेलिम संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. फोटो काढ ना. खामगाव लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पंचांना विनंती आहे सामना लवकर चालू करायचा आहे. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. एक 3ऱ्या क्रमांकासाठी सेलिम संघाकडून गोलंदाजी मार्कवर आहे तो सार्थक आणि फलंदाजीसाठी खामगाव संघाकडून आले ते सज्जन आणि सूरज.
पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, सुंदर असा झेल या ठिकाणी सुटलेला आहे प्रवीण खेडेकर यांचा सत्कार आणि आमचे संघाला अध्यक्ष योगेश असा विनंती करतो. कॅचेस विन मॅचेस त्यांचा सत्कार करायचा आहे प्रवीण खेडेकर. तर पहिल्या चेंडूवर जीवदान मिळतंय तो सज्जनला. संघाची धावसंख्या होती ती 2. महेश लाल कुठे आहे? पुढचा चेंडू त्यांचा हे करू हे करू शाळा आणि गुच्छ संतोष जांभले संघाची त्यांनी धावसंख्या होती स्टेजवर ती येण्याची 4. कृपा करावी, कारण की ते मैदानात क्रिकेट पाहण्यासाठी आलेले आहेत. संतोष जांभले त्यांचा सत्कार जगदीश पवार. संतोष जांभले चहा नंतर पिया साहेब. जगदीश पवार नाही हा शाला हे फोटो काढ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण फटका या ठिकाणी फसलाय. हे फोटो काढा. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय तो खामगाव संघाचा. संघाची धावसंख्या होती अक्षता ती श्रीकांत 1 कांबळे. गडी बाद 5. यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. अक्षता श्रीकांत कांबळे स्टेजवर येण्याची कृपा करावी. पैसे घेऊन येत जा. वसुली चालू आहे. हा? पुन्हा एकदा सुरतची जागा घेण्यासाठी येतोय तो. यांना सन्मान चिन्ह रोशन माडिक. रोशन माडिक. ऐ माडका नाव तू रोशनच आहे ना नाव? रोहित माडिक. सॉरी सॉरी तसे ती विराट भारतीला द्यायला लागेल ना. रवीन आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सार्थक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टिकलरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती. अमित लाड संघाची स्टेजवर येण्याची धावसंख्या कृपा होते करावी. 6. यांचा सन्मान चिन्ह देऊन पंच लवेश लाड यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. ए लव्या ऐ सन्मान चिन्ह. अरे सन्मान चिन्ह द्यायचं. अरे तुला नाही देत दे यांना दे, यांना द्यायचं. घरच्या घरी दे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो तो सार्थक. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी करतोय सार्थक, पण एक विनायक माडिक. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7. विराज आणि रिकामे विजयासाठी या ठिकाणी स्टेजवर येण्याची कृपा करावी. यांना सन्मान 5 चिन्ह चेंडूमध्ये देऊन 9 धावांची गरज ती आकाश खामगाव लाड. संघाला. स्टेजवर येण्याची कृपा करावी. घरी लागेल घरी कुणाला बोलतोय तू? रिकामे बोलला मला बोलला. पंच लवकरात लवकर सामना चालू करा. गोलंदाजी मार्कवर सेलिम गावाकडून येतोय तो वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो केतन.
5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे ती खामगाव संघाला. स्ट्राईकवर आहे तो सज्जन. सुंदर अशी फलंदाजी सज्जन करतोय. पाहूया पुन्हा एकदा सुंदर असा निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकतोय तो केतन नावाजलेला आणि सिलीम संघाचा गोलंदाज केतन. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू 9 धावांची गरज ती खामगाव संघाला. पॉईंटच्या स्वरूपात अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 8. सिलीम संघाकडून गोलंदाज केतन गोलंदाजी मार्कवर सुंदर अशी गोलंदाजी करतो आहे, परंतु एक चेंडू अवांतर धावेत देऊन बसलेला आहे. पुन्हा एकदा पाहूया सज्ज. स्ट्राईकवर आहे तो सज्जन. सुंदर असा फटका मारलेला आहे. फील्ड होण्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात ते खामगाव संघाकडून सज्जन. संघाची धावसंख्या होते ती 10. पुन्हा एकदा सज्जन तयार होते आपल्या संघासाठी. 3 चेंडू 6 धावांची गरज. अवांतर धावसंख्येत भर पडते. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू बाहेरच्या लाईनने टाकण्याचा प्रयत्न केतन याचा. दोन वाईट गेले. पुन्हा एकदा केतन गोलंदाजी मार्कवर तयार. हो सुंदर अशी गोलंदाजी काहीसा कळालेला नाही. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे ती खामगाव संघाला. कंपल्सरी पुन्हा एकदा केतन सज्ज होतोय. केतन सुंदर अशी गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून करतोय. पाहूया पुन्हा एकदा तयार. साजन आहे स्ट्राईकला. साजन सुद्धा सुंदर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया या ठिकाणी झेल होतं का. रोहन गोले सुंदर अशी क्षेत्ररक्षण करण्यात एक्सपर्ट असल्यामुळे हा असा झेल ह्या ठिकाणी टिपलेला आहे आणि आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे ते केतन आणि रोहनच्या जोडीने. पुन्हा एकदा स्कोअर कडे जाऊया. 1 चेंडू 5 धावांची गरज या ठिकाणी खामगाव संघाला असताना गोलंदाजी मार्कवर सिलीम संघाकडून उत्कृष्ट गोलंदाज केतन आणि सज्जनची जागा घेण्यासाठी येतोय तो विशाल. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. पाहूया सुंदर असा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी सजलेला आहे. गोलंदाजी मार्कवर केतन आणि फलंदाजीसाठी विशाल. सुंदर अशी गोलंदाजी केतनच्या बॅट मधून आणि सिलीम संघ या ठिकाणी फायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे. सिलीम संघाचे या ठिकाणी अभिनंदन. मुलीचा माल वर्सेस खामगाव. बोरीच्या मालचे कर्णधार आणि खामगाव संघाचे कर्णधार यांनी 3ऱ्या क्रमांकासाठी या ठिकाणी नाणेफेकीसाठी पॅव्हिलियन मध्ये लवकरात लवकर आपली हजेरी दर्शवायची आहे. हा होणारा सामना 1 षटकाचा असेल. या ठिकाणी उपस्थित अक्षता श्रीकांत लाड यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खामगावचा कर्णधार भिकू माटे आणि शिले घरीचा माल गेला बाहेर. फॉर्म्युला निलेश. हे ना लवकर
टॉस घे टॉस फायनलला गेले